जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे श्री सचिंद्र प्रताप सिंह, सहपत्नी अर्चना प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा श्रीमती यास्नी नागराजन यांनी कासपुष्प पठार येथे ई-व्हेइकल सफारी गाडीचे उद्घाटन केले। कास पठाराला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मान्यवरांनी आवाहन केले। कास पठारावर असंख्य फुलांचा बहर आता बहरू लागलेला आहे। राज्यासह परराज्यातून लाखो पर्यटक दरवर्षी कास पठारावरील फुलांचा गालिचा पाहायला येत असतात। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कास पठाराचा हंगाम सुरू होतो। या दरम्यान स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध केला जातो। फुलांचे नुकसान होऊ नये यासाठी पठाराभोवती नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत। पर्यटकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था वनसमितीने करून दिलेली आहे। यावेळी सातारा व मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सातारा धनंजय चोपडे, वनपाल बामनोली श्रीमती उज्ज्वला थोरात, वनपाल रोहोट श्री राजाराम काशीद, वनरक्षक का श्री समाधान वाघमोडे, वनरक्षक श्री दत्तात्रय हिरलेकर, वनरक्षक श्री आकाश कोळी, वनरक्षक श्री तुषार लगड, वनरक्षक श्री राहुल धुमाळ व संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास एकयू आटाळी कुसुंबी पाटेघर कासाणीचे अध्यक्ष सचिव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।